कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या एका शाळेच्या सहलीतून विद्यार्थ्यांना महाबळेश्वरला अन्न विषबाधा झाली आहे। जालना जिल्ह्यातल्या न्यू हायस्कूल वरुळ घाटवड ह्या शाळेच्या 18 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली, त्यामुळे त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। शाळेचे शिक्षक प्रकाश बंसीधर मस्तिके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वरला विद्यार्थ्यांनी तेलकट पदार्थ आणि शीतपेयांचं सेवन केलेलं होतं, त्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। तसंच थंड वाऱ्यांमुळे बसमध्ये खिडक्या बंद ठेवल्यानं काहींचा श्वास कोंडला होता। घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तसंच तहसीलदारांनी रुग्णालयात धाव घेतली आहे। महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफोडे यांच्या नेतृत्वात डॉक्टरांचं पथक विद्यार्थ्यांवरती उपचार करते। सध्या सगळ्याच विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय। अन्न विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशाल शेळके, पायल परिहार, संकेत घुले, प्रथमेश लाहोरकर यांच्यासह 15 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। पालकांना दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। महाबळेश्वर सारख्या पर्यटन स्थळी अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी शाळांना आणि पालकांना सावधानता बाळगण्याची गरज आहे। योग्य आहार आणि सुरक्षित प्रवास यावर भर दिल्यास अशा प्रकारच्या अनावश्यक संकटांना टाळता येईल। सर, मी अनिल भोपळे, मी हायस्कूल वरुळ घाटवड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना या शाळेत शिक्षक असून विद्यार्थ्यांना मी रायगडला सहलीसाठी आणत होतो। तर महाबळेश्वरहून महाडला मुक्कामी येताना मुलांना घाट सेक्शनमध्ये मळमळ व्हायली आणि मळमळ होताना त्यांना उलट्याही झाल्या आणि हा सेक्शन आमच्यासाठी नवीन असल्याकारणानं, घाटचा भाग नवीन असल्याकारणानं त्या मुलांना मळमळ झाली, म्हणून आम्ही महाडला जाताना पोलादपूरला थांबण्याचा निर्णय घेतला। 18 मुलं अशी होती की त्यांना मळमळ उलटी होती, इथं ट्रीटमेंट देण्यात आली। तर ट्रीटमेंट दिल्यानंतर सगळ्या मुलांची प्रकृती स्थिर आहे आणि त्या मुलांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। मुलांची प्रकृती आहे स्थिर आहे आपण म्हणताय, मात्र त्यांना आता कोणत्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे? त्यांना सर आता आम्ही महाडला आमचे बाकीचे मुलं थांबले, तिथं महाडला घेऊन तिथून पुढे आम्ही आमच्या गावी परत अन्नातून विषबाधा झाल्याची थोडी शंका आहे। जवळपास 150 मुलांचा एक ग्रुप सहली करता रायगडावर जात होता। तर काही शिक्षकांनी, काही विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की त्यांनी वाईजवळ काहीतरी पोंगे वगैरे काहीतरी खाल्ले, तसं मुलं भेदरलेले आहेत। पण ठराविक मुलं आहेत, टोटल एकूण 18 मुलं होते, त्यातले काही ओपडी बेसिसवर होते, काही आम्ही आंतररुग्ण भरती करून घेतलेले आहेत, त्यांच्यावर उपचार केले आणि सर्व मुलांची तब्येत आता योग्य आहे, तंदुरुस्त आहे।